मी माझ्या मम्मीच्या घरी आलो पुण्यामध्ये. व्ह्यू दाखवतो, माझं घर दाखवतो पुण्यामधलं. हे माझं स्पेसेस आहे रोडचं आणि हे माझ्या आतलं घर आहे. असं एंट्री, हा गॅलरी आहे पोस्ट पुरा. हा आतमधला, हा माझा भाचा. हात कर. हा माझा जिवलग भाचा. हे माझं गॅलरी स्पेस जो पूर्ण आतमधला. ही माझी मम्मी, ही चालली किचनमध्ये काम करते. हा स्पेस आमचं घर पुण्यामधलं. स्वयंपाक बनवते माझी मम्मी. मला मटण बनवणार आहे, चिकन बनवणार आहे. हे आमचं बाथरूम, टॉयलेट. हे आमचं हे टॉयलेट आणि हा एक दुसरा रूम. तर बिछाना वगैरे, 2 बेड लावलेले आहे, पंखा आहे. हे हा खिडकीमधनं असा व्ह्यू छान दिसतो. माझी मम्मी काम करते, माझ्यासाठी जेवण बनवते. मुंबईवरनं आला ना मुलगा, 12 वर्षातनं भेटायला आलो मम्मीला माझ्या. तिला पण बरं वाटलं. हा माझा भाचा बूट पॉलिश करतोय, बूट घालण्यासाठी. गॅलरीमधला स्पेस खूप छान आहे. ही जागा आहे, पुढं आंब्याचं झाड आहे, समोर समोर सोसायटी बिल्डिंग आहे. सुंदर, खूप छान. ही माझी मम्मी आहे. एका रूममधनं जायला भरपूर टाईम लागतो दुसऱ्या रूममध्ये यायला. आणि हा जो रूम आहे आमचा सेपरेट रूम आहे. आणि इकडनंच आज मोठा हॉल आहे ह्या साईडला. गॅलरी स्पेस, भरपूर छान रूम आहे. टी व्ही आहे मोठा, वरती सिलिंग फॅन. जेवढं मुंबईला बरं नाही वाटत तेवढं गावच्या ठिकाणी खूप चांगलं वाटायला लागलं, बरं वाटायला लागलं. 12 वर्ष झालं मला मुंबईवरनं मम्मीकडे पुण्याला यायला. असं वातावरण बघून, असं घर बघून मी आता पुण्यालाच हमेशासाठी सेटलमेंट होणार आहे. खूप छान वाटतं. सकाळचं वातावरण, राहणीमान खूप छान वाटतं.